ते आहोत काल त्यांचा हे ढोंग नकळत बाहेर पडला। आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं म्हणत असाल किंवा फार मोठ्या उदात्त हेतूने बिल आणलं, स्वतःच ते उघडे पडले काल या जमिनी त्यांना विकायच्या आहेत, या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे, या जमिनींचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे आणि तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे। 2 लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत, कमी नाहीत, आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळेच ह्या लोकांनी हे सगळं काम केलं। तुम्ही म्हणता उद्धवजी आज भूमिका मांडणार आहेत, पण का सस्पेन्स अजूनही कायम आहे? तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे अजूनही स्पष्ट झाले? काल आम्ही काय मतदान कुठे केलं, तुम्ही काय म्हणताय? काल आम्ही काल यासाठी, हा भ्रष्टाचार आहे, आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं आहे। हिंदू मुस्लिमच्या आडून हा आर्थिक व्यवहार आहे 100%। प्रत्येक विषयावरती हिंदू मुसलमान करायचं। या देशामधला राष्ट्रीय खेळ एकेकाळी काय होता? हॉकी। हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे। त्यानंतर आमचे जयभाई शाह हे क्रिकेटचे सूत्रधार झाल्यावरती राष्ट्रीय खेळ झाला क्रिकेट, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू मुसलमान IPL पण आणले ह्याने, म्हणजे आता मुसलमानाच्या विरुद्ध मुसलमान लढवला जातो जसं IPLमध्ये असतं, आणि हिंदूच्या विरुद्ध हिंदू लढवला जातो, असं एक नवीन धार्मिक IPL सुद्धा लोकांनी सुरू केलं। हे या बिलाच्या निमित्तानं आपण प्रत्येक ठिकाणी हिंदू आणि मुसलमानाचा खेळ, हा नवा राष्ट्रीय खेळ ह्या लोकांनी सुरू केलेला आहे। कालचा जो बिलाचा मसुदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही। यांना स्वप्नातसुद्धा संपत्ती दिसते, खाता पिता उठताना यांना फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात, आणि मग ते धार्मिक संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल। दोनदा देवेंद्र फडणवीसांनी काल ट्विट केलं, तुम्ही सुद्धा त्याला एकदा उत्तर दिलं। हे वारंवार असं पहिल्या सकाळी ट्विट केलं, त्यांनी म्हटलं की शिवसेना काय लक्ष आहे बघा, त्यांना तेच ट्विट केलं त्यांनी पुन्हा तुमच्या टीका केली। त्यांना दिवस रात्र पहाटे शिवसेनेची भीती वाटते, अगदी ओरिजिनल शिवसेनेची। त्यांनी केलेलं जे पाप आहे शिवसेना फोडण्याचं, ते त्यांना अजून पचवता आलेलं नाही। आम्ही त्यांचं ढोंग आणि त्यांचं पाप सदैव उघडं करत असतो, आणि कालसुद्धा आजसुद्धा आम्ही सांगतोय ना, महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक्फ बोर्डाच्या, विधेयक सादर व्हायच्या आधीच, आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं, हे स्पष्ट आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो, आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत। त्यांची भीती जी आहे ही आम्ही समजू शकतो। त्यांनी उगाच राष्ट्रीय ऐक्य, हिंदू मुसलमान ऐक्य, मुसलमानांचा मसिया, काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनानेसुद्धा केलं नसेल, ओबीसींनी केलं नसेल आणि शहाबुद्दीननी केलं नसेल। इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता। फक्त मुस्लिम, फक्त मुस्लिम, आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय, आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह, आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत, या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केलं असेल तर मला दाखवावं, जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं। याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी। पण तुमच्यावर अरविंद सावंतांचं भाषण संपल्या